पण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय काय. कारण जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर कोण कोणाबरोबर युती करेल, कोण कोणाबरोबर बसेल हेच काय ठाऊक नाही. एक 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितलेला, जल्लोषाचा व्हिडिओ होता. बाळराजे पाटील त्याच्यामध्ये अजितदादांना चॅलेंज करताना आपण सर्वांनी बघितला तो व्हिडिओ. सगळ्यांनी लय व्हायरल झाला 4 दिवसात. आता तुम्ही याच्या मागची गंमत बघू की बाळराजे पाटील कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे. यांच्या बरोबर युतीमध्ये कोण आहे? अजितदादा. आता इथे भाजप अजितदादांची सीट संपून बघायचा प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एकनाथ शिंदेचे नेते नाराज आहेत कारण भाजप त्यांचा पक्ष फोडतो. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की काँग्रेसनी भाजपशी युती केली. आटपाडीमध्ये बघा तर भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीशी युती केली. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक फक्त स्वतःची सत्ता कशी टिकते आणि त्या सत्तेच्या जोरावर परत पैसा कसा कमवता येईल, स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी कशी देता येईल, स्वतःच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट कसे देता येतील, याच्यामध्ये एक मोठं राजकारण उभं केलंय. आणि जर आपल्याला ह्या राजकारणापासून दूर जायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय आहे, तो म्हणजे लोकांची कामं करणं, विकासाची कामं करणारे आणि लोकांसाठी योजना आणणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे. कारण लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लोकशाही टिकवणं हे मतदानातनं होऊ शकतं. आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि मी त्याच्यावर जास्त जाणार नाही. पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये की आज सकाळची बातमी आहे की भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध जिंकून आले. आपण सर्वांनी ती बातमी वाचली. आता मला सांगा की निवडणूक आहे 2 तारखेला, निकाल येणार आहे 3 तारखेला, तर मग 22 तारखेलाच निकाल कसा लागला? तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध 100 लोक ही निवडून आली. बाकीच्यांच्या त्यांच्या जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला. काही लोकांचा स्क्रुटिनीमध्ये फॉर्म बाद झाला, काही लोकांकडे कागदपत्र नव्हती, डॉक्युमेंटेशन नव्हते, म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला. पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण 22 तारखेला इथेच बसलोय, 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे. पण जर निवडणुकीच्या आणि निकालाच्या 1 आठवड्या आधीच जर 100 लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे, हा लोकशाहीला खतरा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकवून ठेवू शकतो. आपण मक्तेदारी, दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावातून बाहेर पडून लोकांसाठी काम करणाऱ्या, विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू, एवढं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो.